बघा आता आपण BLDC कडे येऊ. ज्यांचं राहिलं असेल लिहायचं त्यांनी नंतर लिहा, पहिले समजून घ्या नंतर लिहा. BLDC हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये किती वेळेस विचारला होता ते सांगतो मी तुम्हाला. आत्ता विंटर 23ला, विंटर 22ला, समर 22ला, विंटर 17ला, समर 14ला 6-7 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. कधी 4 मार्काला विचारतात, कधी 6 मार्काला विचारतात. 6 मार्काला विचारलं तर कन्स्ट्रक्शनसोबत ॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशनसुद्धा लिहायचे. ओके. आणि जर 4 मार्कालाच विचारलं तर कन्स्ट्रक्शनल डायग्राम काढायची, वर्किंग प्रिन्सिपल लिहायचं. येतं लक्षात? तर बघा BLDC म्हणजे ब्रशलेस DC मोटर. ब्रशलेस DC मोटर म्हणजे BLDC. आता BLDC याच्या नावामध्ये त्याचं फुल फॉर्म काय आहे? ब्रशलेस DC मोटर. त्याच्यात ब्रश असेल का रे मग? नाही. साध्या मोटरमध्ये ब्रश आहे. कोणता ब्रश? कार्बन ब्रशेस. 2 कार्बन ब्रशेस करंट कलेक्शनचं काम करतात ते माहिती आहे ना. कम्युटेटरला कनेक्टेड असतात. आता याच्यात कम्युटेटर बी नाही, ब्रशेस बी नाही, विषयच नाही. ही अशी मोटर हाय स्पीड ॲप्लिकेशनला खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. भले त्याची साईज कॉम्पॅक्ट असते, छोटी असते, परंतु छोटा पॅक बडा धमाका या पद्धतीने खूप हाय स्पीडच्या ॲप्लिकेशनसाठी या टाईपच्या मोटर वापरतात. ओके. तर बघा द कन्स्ट्रक्शन ऑफ BLDC सिमिलर टू परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. आता तुम्हाला ही परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर माहिती आहे का? अशी मोटर जी सिंक्रोनस स्पीडनी फिरते. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? NS = 120 F/P ही एक स्पीड आहे. F म्हणजे इंडियन स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि P म्हणजे काय? नंबर ऑफ पोल. हे एखाद्या अल्टरनेटरला फिक्स असते. माहिती आहे का हा कन्सेप्ट? तुमच्या घरातली फ्रिक्वेन्सी किती आहे रे? 50 हर्ट्ज. कशावरून? ती स्टँडर्ड आहे म्हणून. ओके. त्या स्टँडर्डचे सगळे अप्लायन्सेस आपण वापरतो म्हणून 50 हर्ट्ज स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आपण मेंटेन करतो. पण त्यासाठी आपल्याला एक अल्टरनेटर जे तुम्ही बघितलं हायड्रोमध्ये किंवा थर्मलमध्ये जे अल्टरनेटर बघितलं त्या अल्टरनेटरची किंवा सिंक्रोनस जनरेटरची स्पीड किती असावी लागते रे? NS = 120 F/P एवढी असावं लागते. त्या स्पीडला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. बाकी तर हळूहळू शिकता ना तुम्ही. ओके. या स्पीडनी NS = 120 F/P. P म्हणजे नंबर ऑफ पोल आणि F म्हणजे 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी. येतं लक्षात? तर ही सिंक्रोनस स्पीड. मग अशी स्पीड ज्या मोटरला आहे त्याला सिंक्रोनस मोटर असं म्हणायचं आणि ती मॅग्नेटिक लॉकिंगनी चालते. तर या सिंक्रोनस मोटरमध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर एक मोटर आहे. त्या मोटरसारखीच वर्किंग याची. कशाची? BLDCची. म्हणजे हे काय रे? स्टेटर. आणि हे काय आहे? रोटर आहे. आणि रोटर कसं आहे? परमनंट मॅग्नेटचं. म्हणजे ऑलरेडी परमनंट मॅग्नेट आहे त्याच्यात. त्याला फील्ड एक्सायटेशन द्यायची गरज आहे का? साध्या मोटरला आपण फील्डला पण करंट देतो ना, आर्मेचरला पण करंट देतो. फील्डला करंट कशासाठी देतो? फील्ड क्रिएट करायसाठी, NS पोल तयार करायसाठी. आणि आर्मेचरला करंट का बरं देतो? करंट फ्लो करण्यासाठी. फ्लक्स आणि करंट म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले की टॉर्क तयार होते. हा कन्सेप्ट आहे आपला. पण इथं रोटरला डायरेक्ट परमनंट मॅग्नेट आहे. रोटरला काय आहे? परमनंट मॅग्नेट. बघा स्टेटर कन्सिस्ट ऑफ 3 फेज वाइंडिंग while स्पेलिंग चुकली. while काय स्पेलिंग? while rotor is in the form of permanent magnet. रोटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे? परमनंट मॅग्नेटच्या फॉर्ममध्ये. तर त्यात परत हे W सुद्धा कॅपिटल नसावं. बघा द स्टेटर कन्सिस्ट ऑफ अ 3 फेज वाइंडिंग while रोटर इज ऑफ परमनंट मॅग्नेट. म्हणजे हे काय रे? परमनंट मॅग्नेट. आणि या स्टेटरला काय? 3 फेज वाइंडिंग. 3 फेज वाइंडिंग कशी? ही अशा पद्धतीने. एक फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, एक फेज, दुसरा फेज, तिसरा फेज. 3 फेज वाइंडिंग. ओके. आता बघा द BLDC मोटर ऑल्सो कन्सिस्ट ऑफ rotor position sensor which produce electronic signal that indicate the existing position of rotor.
तर ही मोटर एक्झिस्टिंग पोझिशन काय आहे हे सेन्स करणारी तिथं सेन्सर्स बसवलेले असतात आणि हे सेन्सर काय करतात, हेल्प करतात मोटरला रोटेट करण्यासाठी आणि पोझिशन कंट्रोल करण्यासाठी. ओके, तर कसे सेन्सर हे पहा, हे सेन्सर बसवलेले आहेत. एक सेन्सर हॉल इफेक्ट सेन्सर येते, असे सेन्सर बसवलेले आहेत आणि हे काय करतात, रोटरच्या पोझिशनला कंट्रोल करण्याचं काम करतात. ओके, बघा, द BLDC मोटर स्टेटर वाइंडिंग इज ड्रिवन फ्रॉम ॲन इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह विच इज बेसिकली अ ट्रान्झिस्टराइज 3 फेज इन्व्हर्टर. त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टराइज 3 फेज इन्व्हर्टर आहे, जे काय करतं, AC सप्लायला कशामध्ये कन्वर्ट करतं आहे, नाही ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर काय करतं आहे, DC इज कन्वर्टेड इनटू AC, म्हणजे सप्लाय कोणता दिला आहे, DC, आणि त्या DCला काय झालं नंतर कन्व्हर्जन AC कोणी केलं, इन्व्हर्टरने, ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर. ओके, बघा, याच्यामध्ये आतमध्ये काय आहे, ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर आहे. ते काय करतं, ह्या DC सप्लाय जो आपण देतो त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं, 3 फेज AC मध्ये कन्व्हर्जन करतं. बघा, द बेसिक ड्राईव्ह सिग्नल ऑफ अ ट्रान्झिस्टराइज कनेक्टेड इन 3 फेज इन्व्हर्टर आर जनरेट फ्रॉम द रोटर पोझिशन सेन्सर. जे रोटर पोझिशनमध्ये जे सेन्सर्स आहेत ते त्याची पोझिशन डिसाईड करणार आणि त्याच्यामध्ये काय कनेक्टेड आहे, ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर कनेक्टेड आहे. ते काय करणार, त्या कन्व्हर्जनला, म्हणजे जे आपण इनपुट सप्लाय कोणता देणार आहे, DC, त्याचं आतमध्ये इन्व्हर्जन करण्याचं काम हे ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर करणार. बघा, आता हे झालं समजा जनरल कन्स्ट्रक्शन त्याचं. द स्पीड ऑफ BLDC मोटर कॅन बी कंट्रोल बाय कंट्रोलिंग द स्टेटर व्होल्टेज विच कॅन बी अचीव बाय कंट्रोलिंग DC इनपुट टू द इन्व्हर्टर. म्हणजे आपण DC इन्व्हर्टर इनपुट देणार आहे इन्व्हर्टरला, मग इन्व्हर्टर काय करेल, DCचं कन्व्हर्जन AC मध्ये करेल आणि मग पर फेज सप्लाय तिथं अप्लाय होईल आणि अशा पर फेज सप्लाय अप्लाय झालं की मग मोटर फिरेल. आता बघा, फिगर शोज द हॉल इफेक्ट सेन्सर विच इज 30 डिग्री इलेक्ट्रिकली 60 डिग्री इलेक्ट्रिकली स्पेसिंग बिटवीन इच. तर ह्याच्यात 30-30चा म्हणजे 60 डिग्रीची स्पेसिंग आहे आणि मधात सब एक 30चा बसवला, तर 30-30 डिग्रीचं म्हणजे टोटल 60 डिग्रीचं सेन्सरचे स्पेसिंग आहेत. आणि हे सेन्सर काय करते, लॉजिकली N आणि S पोल प्रोड्यूस करते. काय करतंय, N आणि S पोल प्रोड्यूस करतं, म्हणजे 1 आणि 0 सिग्नल. समजा आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंग थ्रू 1 दिलं याचा अर्थ नॉर्थ पोल क्रिएट झाला, 0 दिलं याचा अर्थ साऊथ पोल क्रिएट झाला आणि अशा पद्धतीचं इनपुट फीड करून आपण त्याची स्पीड कंट्रोल करू शकतो. तर त्याच्यामुळे या मोटरला आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. ओके, इट इज वाईडली यूज इन मोटर ॲप्लिकेशन, हाय स्पीड ॲप्लिकेशन त्याला आपण. याच्यात परत 2 प्रकार पडतात, युनिपोलर आणि बायपोलर. युनिपोलर आणि बायपोलर. आता ट्रान्झिस्टरमध्ये ऑलरेडी ट्रान्झिस्टर वापरतो ना, ट्रान्झिस्टरमध्ये युनिपोलर ट्रान्झिस्टर आणि बायपोलर ट्रान्झिस्टर माहीत असेल तुम्हाला. युनिपोलर काय असते, काय असतं त्याच्यात, एका डायरेक्शननी होणारी गोष्ट. बायपोलर म्हणजे दोन्ही डायरेक्शननी होणारी गोष्ट. तर युनिपोलर ट्रान्झिस्टर आणि बायपोलर ट्रान्झिस्टर काय, ट्रान्झिस्टर आठवत असेल तुम्हाला, UJT आणि BJT. काय UJT, युनिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, आणि BJT बायपोलर जंक्शन. त्याच्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. ओके, युनिपोलर BLDC आणि बायपोलर BLDC. आता ॲक्च्युलीची वर्किंग, हे कन्स्ट्रक्शन झालं सगळं. पुन्हा एकदा सांगतो कन्स्ट्रक्शन. हे पहा, एक तर मोटर आहे, त्याला फक्त स्टेटर आहे आणि फक्त रोटर आहे. स्टेटर आणि रोटरमध्ये काय आहे, एअर गॅप आहे. परत तुम्ही बेस ठेवा, हँडल ठेवा, टर्मिनल बॉक्स ठेवा, काही अडचण नाही. पण जे रोटर आहे ते परमनंट मॅग्नेटचं आहे. कसं आहे, परमनंट मॅग्नेट. आणि स्टेटरला काय आहे, 3 फेज वाइंडिंग आहे. स्टेटरला 3 फेज वाइंडिंग आहे. स्टेटरला 3 फेज वाइंडिंग आहे. आता बघा, रोटरला आपण काय करतोय, सेन्सर लावतोय. रोटरला काय, स्टेटर वाइंडिंगला सेन्सर लावतोय जे रोटरच्या पोझिशनवरून सेन्स करतंय. रोटरला अशा पद्धतीचे
बघा सेन्सर लावलेत 1 2 3 असे. हे कोणते सेन्सर आहेत रे? हॉल सेन्सर. हॉल इफेक्ट माहिती आहे ना तुम्हाला? तर ते हॉल सेन्सर लावलेत. हे सेन्सर रोटरची पोझिशन सेन्स करणार आणि त्यानुसार ट्रान्झिस्टराइज इन्व्हर्टर काय करतंय, डी सी सप्लायचं ए सीमध्ये कन्व्हर्जन करून फेजला सप्लाय देतं आहे. समजा इथं हे आलं आहे, मग या फेजला एनर्जाईज करणार आहे. हे कोण डिसाईड करणार? सेन्सर डिसाईड करणार. थोडं रोटर पुढं आलं की लगेच या फेजला एनर्जाईज करणार. हे कोण डिसाईड करणार? सेन्सर डिसाईड करणार. तर रोटरच्या पोझिशननुसार सेन्सर त्याला इन्व्हर्जन करण्याचं काम करेल, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ डी सी इंटू ए सी. आणि ही ए सी दिल्याच्या नंतर मोटर फिरणार. ओके, तर कन्स्ट्रक्शन समजलं. स्टेटर, BLDC, परमनंट मॅग्नेट, रोटर, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर. आता बघा हे आहे तुमचं. आता वर्किंगकडे येऊ आपण. वेन अ फेज ए एनर्जाइज, एका फेजला सप्लाय भेटला, 3 फेजमधल्या एका फेजला सप्लाय भेटला. इथं काय झालं रे? एन एस पोल तयार झाला, एन आणि एस पोल. मग आता इथं पण एन आणि एस पोल आहे. हा एस पोल याला ढकलील का नाही रे? ढकलील ना. हे परमनंट मॅग्नेट आहे. हे काय आहे? परमनंट मॅग्नेट. आणि हे काय आहे? आर्टिफिशियल मॅग्नेट, म्हणजे सप्लाय दिल्यामुळे तयार झालं आहे. तर ह्या एन पोल याला ढकलील आणि हा साप पुढं गेला की इथं काय येईल रे? मग हा याला अट्रॅक्ट करेल. पण त्याच वेळेस इथं काय होईल? परत एन एस तयार होईल. एन एस तयार होईल तर हा पण याला ढकलील, हा पुढं जाईल. पुढं इथं एन एस तयार होईल, हा पण याला ढकलील. आणि अशा पद्धतीने मोटर रोटेट होईल. एवढं सोपं वर्किंग आहे. कोणाकोणाला समजलं आहे? बघा पुन्हा एकदा सांगतो. पहिले ए पोल एनर्जाईज झाला, फेज ए एनर्जाईज झाला. ए एनर्जाईज झाला, एन एस पोल तयार झाला. आणि रोटरचा एन पोल या रोटरचा एस पोल ह्या एस पोलने रिपेल केला आणि हे इकडं मूव झाला. थोड्या वेळाने हा एनर्जाईज होणार आहे. मग हा एस पोल हा रिपेल करणार इथं, परत हा एस पोल याला रिपेल करणार. आणि अशा पद्धतीने मोटर फिरणार क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज फिरवायचे असेल तर काय करेल? हा याला इकडं रिपेल करेल, हा याला इकडं रिपेल करेल, हा याला इकडं रिपेल करेल. अशा पद्धतीने सिक्वेन्स कसा आहे? हे झाल्यावर हे आणि हे झाल्यावर हे. जर असं जर असेल सिक्वेन्स तर ती अँटी क्लॉकवाईज फिरेल. सिक्वेन्स या फेजनंतर हा फेजनंतर दिस पेज अशा पद्धतीने जर असेल तर मोटर क्लॉकवाईज फिरेल. आणि असं जर असेल तर ही अँटी क्लॉकवाईज फिरेल. त्याच्यात अवघड असं काही आहे का? कोणाकोणाला समजलं आहे? ओके, आता तिथं टॉर्क जी तयार होती ती किती तयार होती रे? टॉर्क इज इक्वल्स टू के फाय एस आर एस साईन थिटा. एवढी टॉर्क तयार होती. कशाची? रोटरची. आणि स्टेटरची टॉर्क किती असेल? K1 I1 साईन ऑफ थिटा एवढी असेल. ओके, आता फाय एस म्हणजे काय? स्टेटरची फील्ड फ्लक्स. फाय आर म्हणजे काय? रोटरच्या फ्लक्स. हे आर आहे. आणि थिटा म्हणजे काय? अँग्युलर पोझिशन. कशाची? सेन्सरची. ओके, आणि K1 म्हणजे काय? स्टेटर आणि रोटरचा रेशो, टर्न्स रेशो. ओके, I1 म्हणजे काय? स्टेटरचा करंट. ते हे स्टेटरचं. तर ए नंतर बी नंतर सी नंतर असं जर असेल तरी क्लॉकवाईज फिरते ना, असं जर असेल तर ही अँटी क्लॉकवाईज फिरते. अशा पद्धतीची वर्किंग. समजलं? कन्स्ट्रक्शन वर्किंग समजलं. अतिशय महत्त्वाची मोटर आहे, परीक्षेला विचारणार आहे. आता बघा याचे फायदे बघू आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ BLDC. नो मेकॅनिकल कम्युटेटर. याच्यात कम्युटेटर आहे का? कम्युटेटर काय करत असतंय? कन्व्हर्जन ऑफ AC इंटू DC कन्व्हर्जन करत असतं एका फॉर्ममधली दुसऱ्या फॉर्ममध्ये. इट इज अ मेकॅनिकल रेक्टिफाय. तशी गरज नाही. म्हणजे लॉसेस होणार का? ब्रशेस आहेत का? नाही. तर नो कम्युटेटर, नो ब्रशेस अँड लो मेंटेनन्स अँड लॉंग लाईफ. याची लाईफ वाढेल, लॉसेस कमी होतील, ब्रशेस नाही काही नाही, त्याच्यामुळं हीट पण कमी होईल. ओके, त्याच्यानंतर रिड्यूस प्रॉब्लेम रिलेटेड टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स. याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्सचे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतील. ओके, त्याच्यानंतर कॅन बी रन ॲट हाय स्पीड, मच हाय स्पीड. भरपूर स्पीडनी ही मोटर रन होते. त्याच्यानंतर याची इफिशियन्सी चांगली आहे. का बरं? कारण ब्रशेस लॉसेस वगैरे ते बरंच कमी होणार आहे. त्याच्यानंतर इट इज पॉसिबल टू व्हॅरी द स्पीड इन अ स्टेपलेस मॅनर. स्मूथ पद्धतीने मोटरची स्पीड आपल्याला व्हॅरी करता येते. जसं 2 रेग्युलेटर असतात फॅनचे, एक स्टेप रेग्युलेटर खट 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 आणि दुसरं एक स्मूथ रेग्युलेटर. तर हे स्टेपलेस मॅनरने त्याची स्पीड वाढवता येते किंवा कमी होते.
त्याच्यानंतर इट इज पॉसिबल टू व्हॅरी द टॉर्क बाय ॲडजस्टिंग द स्टेटर करंट. स्टेटर करंट ॲडजस्ट करून टॉर्क ॲडजस्ट करता येते, कारण तुम्हाला माहिती आहे टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्टेटर करंट. ओके, स्टेटर करंट वाढवून टॉर्क वाढवता येते, स्टेटर करंट कमी करून टॉर्क कमी करावं लागेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल ऑफ स्पीड अँड टॉर्क इज पॉसिबल. इलेक्ट्रॉनिक थ्रू आपण कंट्रोल करतो कशावरून? पोझिशन ऑफ सेन्सरवरून. ओके, आणि हे कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रो कंट्रोलरसुद्धा वापरू शकतो. त्याच्यामुळे तो पण एक ॲडिशनल फायदा याचा. तर 0 आणि 1 सेन्स इनपुट प्रोव्हाइड करून आपण त्याला नॉर्थ आणि साऊथ पोल प्रोव्हाइड करतो. ओके, आता कुठं वापरतात रे? दिस मोटर आर यूज फॉर टेबल ड्राईव्ह, टर्न टेबल ड्राईव्ह. टर्न टेबल ड्राईव्हला आपण त्याचा वापर करतो. उदाहरणार्थ रेकॉर्डर प्लेअर, हार्ड डिस्क पाहिली तुम्ही? हार्ड डिस्क पाहिली असं ना कम्प्युटरची, तर त्याच्यामध्ये या ड्राईव्हचा वापर या टाईपचं हे असतं पाहिजे. छोटा फॅन असतो, पाहिला असेल कूलिंगसाठी. CPU पण कूलिंगसाठी राहतो. त्याच्यानंतर हार्ड डिस्कला राहतो. त्याच्यानंतर अजून रेकॉर्ड प्लेअर असते, CD प्लेअर, DVD प्लेअर होते एकेकाळी, आठवतं का? आता ते मोबाईलमुळे बरेच कमी झालेत गोष्टी, पण तिथं हे वापरायचे. त्याच्यानंतर दे आर ऑल्सो यूज इन एअरक्राफ्ट, सॅटेलाईट, ॲटोमेशन सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही मोटर वापरतात. एवढंच काय, ते छोटे रोबोट असतात ना, तर त्या ॲप्लिकेशनला सुद्धा ही BLDC मोटर वापरतात. फक्त याचा एकच ड्रॉबॅक आहे, काय? याची स्पीड लय आहे. पण जो ड्रॉबॅक आहे तो ॲडव्हान्टेजमध्ये सुद्धा बदलतो. ओके, हाय स्पीड ॲप्लिकेशनला आपण याचा वापर करतो. सो दिस इज ऑल अबाउट BLDC. अतिशय 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 महत्त्वाचा प्रश्न हा, तर याची तयारी तुम्ही करायची आहे. ओके, परीक्षेला येण्याची अतिशय दाट शक्यता आहे. मागच्या एक्झामला बी आला होता, नाही मला वाटतं त्याच्या मागच्या आला होता, तर ह्यावेळेस परीक्षेला येणार म्हणजे येणार. सो बी प्रिपेअर. सो राईट डाऊन. इथं टॉपिक संपला तुमचा.